रविवारचा दिवस होता. वसंतराव आश्रमाच्या अंगणात शांतपणे बसून आपल्या मुलांची वाट पाहत होते. आश्रमात येऊन अजून आठवडाही झाला नव्हता. आज मुलं भेटायला येतील या आशेने त्यांची नजर सतत प्रवेशद्वाराकडे लागली होती. नाश्ता करून त्यांनी वेळेवर औषधं घेतली होती. नेहमी यावेळी ते टी व्ही पाहायचे, पण आज थोडा थकवा जाणवत असल्यामुळे ते आपल्या खोलीत शांतपणे पडून होते. बीपीचा त्रास सोडला तर त्यांना दुसरा कोणताही मोठा आजार नव्हता. वाढत्या वयामुळे शरीरात किरकोळ त्रास होत असले तरी ते प्रत्येक दिवस हसतमुखाने जगण्याचा प्रयत्न करत होते. 90 ओलांडलेले वसंतराव आता एका वृद्धाश्रमात राहत होते. आयुष्यभर त्यांनी प्रामाणिकपणे सरकारी नोकरी केली. त्या काळी पगार फारसा नसला तरी त्यांनी कष्ट करून आपल्या 2 मुलांना आणि एका मुलीला उत्तम शिक्षण दिलं. मोठा मुलगा समीर, धाकटा मुलगा निलेश दोघेही इंजिनियर झाले, तर मुलगी स्वाती एका मोठ्या कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत होती. तिघेही आपल्या आयुष्यात स्थिरावले होते. वय वाढल्यामुळे वसंतरावांना घरी एकटं ठेवणं मुलांना योग्य वाटत नव्हतं. सगळेच नोकरीत व्यस्त, तर नातवंड शाळा आणि अभ्यासात गुंतलेली. दिवसभर त्यांच्यासोबत राहायला कोणीच नसायचं. औषधं, जेवण आणि इतर गरजा वेळेवर पूर्ण व्हाव्यात म्हणून अखेर त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पत्नीच्या निधनानंतर वसंतराव आधीच खूप एकटे पडले होते. आश्रमात जाण्यापूर्वी मुलगी स्वाती 2 दिवस त्यांच्यासोबत राहिली. तिने त्यांना लागणाऱ्या सगळ्या वस्तू आणून दिल्या. वसंतरावांना स्वतःची पेन्शन असल्यामुळे त्यांनी कधीही मुलांकडे पैशाची अपेक्षा ठेवली नव्हती. त्यांना फक्त आपल्या माणसांचा सहवास हवा होता. शेवटी त्यांनी मनाची समजूत काढली. उरलेले आयुष्य दुःखात नाही तर आपल्या वयाच्या माणसांसोबत शांतपणे आणि आनंदाने जगायचं, असा निर्धार करून त्यांनी वृद्धाश्रमालाच आपलं नवीन घर मान्य केलं. घरी असताना आजोबांनी काही मागितलं तर सुनबाई म्हणायच्या, "काय ओ बाबा, तुम्हाला देईपर्यंतही धीर नाही निघत. कामं असतात महत्त्वाची चालू, असं उठता येत नाही." आजोबा समजून घ्यायचे, काही बोलत नव्हते. त्यानंतर त्यांना प्रत्येक गोष्ट मागितल्यावर असंच ऐकवलं जाई. मुलगा आणि सून दोघेही दिवसभर नोकरीत असायचे. नातवंड शाळा, अभ्यास आणि क्लासमध्ये व्यस्त असायची. त्यामुळे वसंतरावांचा दिवस बहुतांश वेळा एकटेपणातच जायचा. कधी एखादा जुना मित्र भेटला तर थोड्या गप्पा व्हायच्या, पण त्या काही क्षणाच्याच. वृद्धाश्रमात आल्यावर मात्र त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला. त्यांच्या वयाचे अनेक मित्र त्यांना भेटले. रोज गप्पा, फिरणं, एकत्र जेवणं आणि हास्यविनोद यात त्यांचा वेळ छान जाऊ लागला. आश्रमातील कर्मचारीही त्यांची आपल्या घरच्यांसारखी काळजी घ्यायचे. त्यामुळे वसंतराव तिथे मनापासून रुळले. त्यांच्या खर्चाची व्यवस्था त्यांच्या पेन्शनमधूनच होत होती. वयामुळे कधी तब्येत बिघडली तर आश्रमातील डॉक्टर उपचार करायचे आणि गरज वाटली तर मुलांना फोन करून कळवायचे. पण मुलं नोकरी आणि जबाबदाऱ्यांमध्ये इतकी अडकलेली असायची की लगेच येणं त्यांना नेहमी शक्य होत नसे. वसंतराव मात्र त्याबद्दल कधीच राग धरत नव्हते. प्रत्येकाचं आयुष्य आणि जबाबदाऱ्या असतात असं म्हणत ते स्वतःच त्यांची बाजू समजून घ्यायचे. त्यांच्या प्रेमळ आणि हसऱ्या स्वभावामुळे आश्रमातील प्रत्येक जण त्यांच्यावर जीव लावत होता. दिवस आनंदात जात होते, पण त्या दिवशी त्यांना थोडा अशक्तपणा जाणवत होता. ते खोलीत शांतपणे पडून मुलाची वाट पाहत होते. जवळजवळ महिनाभर तो भेटायला आला नव्हता. अचानक बाहेरून मुलाचा आवाज ऐकू आला. तो आवाज कानावर पडताच वसंतरावांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. आपल्या माणसाची फक्त उपस्थितीही माणसाला जगण्याचं नवं बळ देऊन जाते. त्याच दिवशी दुपारच्या सुमारास वसंतराव त्यांच्या खोलीत विश्रांती घेत होते. डोळे मिटलेले असले तरी त्यांना बाहेरचा मंद आवाज ऐकू येत होता. त्यांच्या खोलीबाहेर त्यांचा मोठा मुलगा, सून, डॉक्टर आणि एक नर्स बोलत उभे होते. मुलगा म्हणत होता, "डॉक्टर, तुम्ही त्यांची मनापासून काळजी घेत आहात याबद्दल आमची काहीच तक्रार नाही. पण बाबांचं वय आता 90च्या पुढे गेलं आहे. इतक्या उपचारांचा खरंच काही उपयोग आहे का? आम्हालाही मुंबईहून वारंवार इथे येणं कठीण होतं. नोकरी, घर सगळं सांभाळताना खूप अडचण होते." सूनही त्यांच्या बोलण्यात दुजोरा देत होती. "आता त्यांना एवढा त्रास होण्यापेक्षा जे होईल ते शांतपणे होऊ द्यावं असंच आम्हाला वाटतं." दोघांचं बोलणं डॉक्टर शांतपणे ऐकत होते. मग ते गंभीर स्वरात म्हणाले, "तुमचा त्रास आम्ही समजू शकतो, पण एखादा रुग्ण आमच्याकडे उपचारासाठी आहे तर त्यावर उपचार करणं हे आमचं कर्तव्य आहे. फक्त वय जास्त झालं म्हणून उपचार थांबवणं योग्य नाही. सध्या त्यांना काही औषधं आणि सलाईनची गरज आहे, त्यातून ते बरे होण्याची शक्यता आहे." मुलगा काहीच बोलला नाही. डॉक्टर पुढे शांतपणे म्हटलं, "तुम्हाला रोज येणं शक्य नसेल तर काहीच हरकत नाही. त्यांची काळजी घेण्यासाठी आम्ही आणि आमचा संपूर्ण स्टाफ आहोत. पण जिवंत माणसाची आशा सोडणं ते मात्र आम्हाला मान्य नाही."
डॉक्टरांचं बोलणं ऐकून मुलगा आणि सून शांत झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून डॉक्टरांना मात्र त्यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे याची कल्पना आली. बाहेरचा आवाज वाढल्यामुळे वसंतरावांची झोप कधीच उडाली होती. डोळे मिटून ते शांतपणे पडून होते. मुलगा, सून, डॉक्टर आणि नर्स यांचं संपूर्ण बोलणं त्यांच्या कानावर पडलं होतं. प्रत्येक शब्द त्यांच्या मनाला टोचत होता. थोड्या वेळाने डॉक्टर आणि नर्स इथून निघून गेले. मुलगा आणि सून खोलीत आले. तब्येतीची विचारपूस करण्याऐवजी मुलगा म्हणाला, बाबा, या वयात थोडंफार होतंच. प्रत्येक वेळी डॉक्टरांना सांगितलं की ते आम्हाला फोन करतात, मग आम्हाला सगळी कामं सोडून इथे यावं लागतं. वसंतरावांनी काहीच उत्तर दिलं नाही. अशक्तपणामुळे बोलायलाही त्यांना त्रास होत होता. ते फक्त शांतपणे त्यांच्याकडे पाहत राहिले. काही मिनिटातच दोघे निघून गेले आणि खोलीत पुन्हा शांतता पसरली. थोड्याच वेळाने धाकटा मुलगाही डॉक्टरांना भेटला. त्याचंही म्हणणं जवळपास तसंच होतं. बाबांचं वय आता खूप झालं आहे. फार मोठे उपचार करण्याची गरज नाही. जेवढं आवश्यक आहे तेवढंच करा. डॉक्टरांनी शांतपणे उत्तर दिलं. त्यांना कोणताही गंभीर आजार झालेला नाही. योग्य उपचार मिळाले तर ते लवकर बरे होऊ शकतात. त्यामुळे कृपया त्यांच्या वयाकडे नाही तर त्यांच्या प्रकृतीकडे बघा. मुलगा काही न बोलता तिथून निघून गेला. मुलांच्या तोंडून असे शब्द ऐकल्यावर वसंतराव पूर्णपणे आतून खचून गेले. रोज सगळ्यांमध्ये मिळून हसणारे, व्यायाम करणारे आणि प्रत्येकाला हसवणारे ते वसंतराव त्या दिवसापासून मात्र गप्प राहू लागले. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हरवलं होतं. शरीरापेक्षा मनच जास्त आजारी पडलं होतं. दुसऱ्याच दिवशी सकाळी डॉक्टर नेहमीप्रमाणे राऊंडवर आले. वसंतरावांची तपासणी करताना त्यांना जाणवलं की आज ते नेहमीपेक्षा खूपच शांत होते. डॉक्टरांनी त्यांच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला आणि प्रेमाने विचारलं, काय वसंतराव, आज एवढे गप्प का? काही मनात आहे का? डॉक्टर वळून निघणार इतक्यात वसंतरावांनी हळूच त्यांना आवाज दिला, डॉक्टर, जरा थांबा. डॉक्टर त्यांच्या जवळ आले. वसंतरावांच्या डोळ्यात नकळत पाणी तरळलं. तुम्ही माझ्यासाठी खूप करता. प्रत्येक वेळी मला बरं करता. पण काल माझ्या मुलांचं बोलणं मी ऐकलं. त्यांना वाटतं मी आता जास्त दिवस जगू नये. हे ऐकून मन फार दुखावलं हो. क्षणभर डॉक्टरही शांत झाले. त्यांनी वसंतरावांचा हात हातात घेतला. बाबा, अशा गोष्टी मनाला लावून घेऊ नका. तुम्ही एकटे नाही आहात. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. फक्त तुम्ही लवकर बरे होण्याचा विचार करा. वसंतरावांनी काहीच उत्तर दिलं नाही. त्यांनी फक्त हलकेच मान डोलावले. डॉक्टर गेल्यानंतर ते बराच वेळ विचारात हरवून गेले. ज्यांच्यासाठी आयुष्यभर कष्ट केले त्यांच्याच मनात माझ्याबद्दल असे विचार असतील असं कधीच वाटलं नव्हतं. मी तर माझ्या पेन्शनवर स्वतःचा खर्च भागवतो. कोणावर ओझंही नाही. तरीही माझं जगणं कुणाला नकोसं का वाटत असेल? हा प्रश्न त्यांना सतत अस्वस्थ करत होता. त्या दिवशी ते फारसं कुणाशी बोलले नाहीत. केअरटेकर जवळ आला तेव्हा ते फक्त एवढंच म्हणाले, थोडा वेळ मला शांत पडू दे. पुढचे 4-5 दिवस डॉक्टरांनी मनापासून त्यांच्यावर उपचार सुरू ठेवले. शरीर हळूहळू साथ देत होतं, पण मनावर झालेली जखम मात्र अजूनही भरून निघाली नव्हती. घरचे जाताना डॉक्टरांना जेवढं आवश्यक आहे तेवढाच उपचार करा असं सांगून गेले होते. पण डॉक्टर, नर्स आणि आश्रमातील कर्मचारी मात्र वसंतरावांची मनापासून सेवा करत होते. वेळेवर औषधं, पौष्टिक जेवण आणि सततची काळजी. त्यामुळे त्यांची तब्येत हळूहळू सुधारू लागली. आश्रमातील त्यांच्या मित्रांनाही वसंतरावांची खूप काळजी वाटत होती. ते रोज त्यांच्या खोलीत येऊन म्हणायचे, अरे वसंतराव, लवकर बरे हो. तुझ्याशिवाय गप्पाच रंगत नाहीत. हे ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू यायचं. 8-10 दिवसांनी उपचारांचा चांगला परिणाम दिसू लागला. वसंतराव पुन्हा हळूहळू चालू लागले. सगळ्यांशी बोलू लागले. सर्वांना त्यांचा खूप आनंद झाला. पण इतक्या दिवसातही त्यांच्या मुलांना भेटायला वेळ झाला नव्हता. त्यांनी त्या दिवशी ऐकलेले शब्द मात्र अजूनही त्यांच्या मनातून जात नव्हते. एक दिवस ते बराच वेळ विचार करत बसले. देवाच्या कृपेने माझ्याकडे पैशाची कमतरता नाही. पण माझ्यासारखे कितीतरी वृद्ध असतील ज्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नसतील. जर माझी संपत्ती त्यांच्या उपयोगी पडली तर त्यापेक्षा मोठं समाधान दुसरं काय? तो विचार मनात पक्का होताच त्याने डॉक्टरांना विनंती करून आपल्या मुलांना आणि वकिलांना आश्रमात बोलावून घेतलं. सगळे एकत्र जमल्यावर वसंतराव शांतपणे म्हणाले, मी एक निर्णय घेतला आहे. माझ्या निधनानंतर माझी सर्व मालमत्ता, बचत आणि संपत्ती या आश्रमाच्या ट्रस्टच्या नावाने केली जाईल. या पैशातून गरजू वृद्धांच्या उपचारासाठी आणि त्यांच्या सेवेसाठी मदत व्हावी हीच माझी इच्छा आहे. क्षणभर सगळीकडे शांतता पसरली. वसंतराव पुढे म्हणाले, आणखी एक इच्छा आहे. माझ्या मृत्यूनंतर माझं देहदान करण्यात यावं. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग झाला तर माझं आयुष्य संपल्यानंतरही कोणाच्या तरी कामी येईल. वकिलांनी त्यांची इच्छा कायदेशीर स्वरूपात लिहून घेतली.
डॉक्टरांच्या डोळ्यात आदर होता, तर तिथे उपस्थित प्रत्येकजण वसंतरावांना त्या निर्णयाने भारावून गेले. वसंतरावांचा निर्णय ऐकून त्यांच्या तिन्ही मुलांचे डोळे खाली गेले. त्यांनी केलेल्या माणुसकीची त्यांना मनापासून जाणीव झाली. मोठा मुलगा पुढे आला. त्याने वसंतरावांचा हात हातात घेतला आणि भरल्या डोळ्यांनी म्हणाला, बाबा, आम्हाला माफ करा. आम्ही खूप मोठी चूक केली. कामाच्या व्यापात आम्ही तुमच्या भावना समजून घेतल्या नाहीत. आता तुम्ही आमच्यासोबत घरी चला. दोन्ही भाऊ आणि मुलगीही त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहिले. वसंतरावांनी त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि हलकंसं हसत म्हणाले, माझ्या मनात तुमच्याबद्दल राग नाही, पण आता हेच माझं घर आहे. इथली माणसं माझं कुटुंब झाली आहेत. उरलेलं आयुष्य मला इथेच माझ्या या परिवारासोबत आनंदाने जगायचं आहे. मुलांनी त्यांच्या निर्णयाचा आदर केला. त्या दिवसानंतर वसंतराव पुन्हा पूर्वीसारखे आनंदी झाले. आश्रमातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारे, सर्वांना धीर देणारे आणि जगण्याची उमेद देणारे तेच वसंतराव पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात रमून गेले. जन्म आणि मृत्यू हे कोणाच्याही हातात नसतात, पण एखाद्या माणसाला प्रेम, आदर आणि माणुसकी देणं मात्र आपल्या हातात असतं. वय झालं म्हणून एखादी व्यक्ती ओझं होत नाही. तिलाही भावना असतात, माया असते आणि जगण्याची इच्छा असते. कधीकधी आपल्या माणसांकडून मिळालेल्या दुर्लक्षापेक्षा परक्या माणसाने दिलेला आधार जास्त जवळचा वाटतो. म्हणून आई-वडिलांना फक्त सुविधा नाही, तर थोडा वेळ, 2 प्रेमाचे शब्द आणि आपुलकीची साथ द्या. कारण एक दिवस अशी वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येणारच आहे.